Welcome to all student. रयत शिक्षण संस्था, रयत ऑनलाइन स्कूल एज्युकेशन ज्युनियर कॉलेज, मायसेल्फ कदम यस्वी, एस लिगाडी विद्यालय अँड बीजे लिगाडी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आग्री, अकोला वासू, तालुका सांगोला. Subject physics. Today we will study the topic wave optics. First point, optical path. It is found that when a wave travels a distance delta x through a medium of refractive index n, its phase changes by the same amount as it would if the wave had traveled a distance n delta x in vacuum. We can say that a path length of delta x in a medium of refractive index n is equivalent to a path length of n delta x in vacuum. N delta x is called the optical path traveled by a wave. बघा या ठिकाणी वेव जी आहे ती वेव ट्रॅव्हल्ड टू द डिस्टन्स या ठिकाणी डेल्टा एक्स आहे आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो किती आहे एन एवढा आहे. म्हणजे या दोन्हींचा गुणाकार म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि वेव ट्रॅव्हल्ड डिस्टन्स या दोन्हींचा जर आपण गुणाकार केला म्हणजे एन इंटू डेल्टा एक्स विच इज कॉल्ड ॲज ऑप्टिकल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अ वेव. या ठिकाणी ऑप्टिकल पाथचा तुम्हाला फॉर्म्युला मिळाला एन इंटू डेल्टा एक्स. हिअर डेल्टा एक्स इज द वेव ट्रॅव्हल्ड डिस्टन्स म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स आहे डेल्टा एक्स आणि एन काय आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. दस ऑप्टिकल पाथ थ्रू अ मीडियम इज द इफेक्टिव्ह पाथ ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन व्हॅक्यूम to generate the same phase difference. In vacuum, the optical path is equal to the actual path traveled as n is equal to 1. या ठिकाणी बघा the optical path is equal to the actual path traveled as n is equal to 1. Optical path in a medium can also be defined as the corresponding path in vacuum that the light traveled in the same time as it takes in the given medium. या ठिकाणी जो ऑप्टिकल पाथ आहे तो व्हॅक्यूम आणि मीडियम याच्यामध्ये डिफरंट आहे. या ठिकाणी बघा ऑप्टिकल पाथ इन मीडियम आणि ऑप्टिकल पाथ इन व्हॅक्यूम विच इज डिफरंट. नाव आता या ठिकाणी टाईमचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता टाईम इज इक्वल टू मीडियममधून जर वेव मीडियममधून जर ट्रॅव्हल होत असेल तर डिस्टन्स मीडियममधलं अपॉन व्हेलॉसिटी मीडियममधली वेवची म्हणजेच डिस्टन्स व्हॅक्यूममधलं अपॉन व्हेलॉसिटी व्हॅक्यूममधली म्हणजे टाईम इज इक्वल टू सेम फॉर्म्युला राहणार. वेव व्हॅक्यूममधून ट्रॅव्हल होऊ द्या किंवा मीडियममधून ट्रॅव्हल होऊ द्या. टाईम इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो डिस्टन्स अपॉन स्पीड असतो. हे मीडियमसाठी डिस्टन्स मीडियममधलं आणि व्हेलॉसिटी मीडियममधली तेच व्हॅक्यूममधलं डिस्टन्स आणि व्हॅक्यूममधली व्हेलॉसिटी. आता देअरफॉर ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू डिस्टन्स व्हॅक्यूम. आता या ठिकाणी बघा डिस्टन्स व्हॅक्यूम म्हणजे हे डिस्टन्स म्हणजे या इक्वेशनला डी मीडियम अपॉन व्ही मीडियम विच इज इक्वल टू डी व्हॅक्यूम अपॉन व्ही व्हॅक्यूम. मग या ठिकाणी डी व्हॅक्यूम बरोबर काय येईल बघा या ठिकाणी व्ही व्हॅक्यूम जे आहे ते या बाजूला जर आणलं तर काय येणार व्ही व्हॅक्यूम इंटू डी मीडियम डिवायडेड बाय व्ही मीडियम हे आहे तसंच इथं छेदामध्ये राहील. आता व्ही व्हॅक्यूम इंटू डी मीडियम म्हणजे व्हेलॉसिटी व्हॅक्यूममधली इंटू डिस्टन्स मीडियममधलं डिवायडेड बाय व्हेलॉसिटी मीडियममधली
आता या ठिकाणी बघा व्हेलॉसिटी व्हॅक्यूम आणि व्हेलॉसिटी मीडियम म्हणजेच काय असतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. म्हणजे व्हेलॉसिटी व्हॅक्यूम मधली आणि व्हेलॉसिटी मीडियम मधली म्हणजे व्हेलॉसिटीचा रेशो जो आहे व्हॅक्यूम आणि मीडियम बरोबर काय असतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. हे तुम्ही अगोदर बघितलेलं आहे. म्हणजे हे काय झालं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स झाला. आणि डी मीडियम हे डी मीडियम आहे तसंच ठेवलं. म्हणजे ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू फॉर्म्युला तुम्हाला मिळाला एन इंटू डी, म्हणजे एन इंटू डी मीडियम. दस अ डिस्टन्स डी traveled in a medium of a refractive index n introduces a path difference given by path difference is equal to, आता path difference is equal to काय होणार आहे, एन डी मायनस डी. म्हणजे या ठिकाणी पाथ डिफरन्स व्हॅक्यूम आणि पाथ डिफरन्स मीडियम या दोन्हींची वजाबाकी, म्हणजे या ठिकाणी डी कॉमन आलं आणि फॉर्म्युला मिळाला बघा डी एन मायनस वन. म्हणजे पाथ डिफरन्स विच इज इक्वल टू डी एन मायनस वन. दिस इज द फॉर्म्युला पाथ डिफरन्स. इफ we introduce a transparent plate of a thickness T and refractive index n in front of slit S1, then the optical path traveled by the wave along S1P is higher than that traveled by the wave along S1P in absence of the plate by n minus 1 into t, and whole interference pattern will shift in one direction. आता या ठिकाणी बघा थिकनेस जर टी असेल ट्रान्सफरन्स प्लेटचा आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर एन असेल तर स्लिट S1, then the optical path traveled by the wave along S1P is higher than that traveled by the wave along S1P in absence of the plate by n minus 1 into t, and whole interference pattern will shift in one direction. हे आपण डायग्राम मध्ये बघूया. या ठिकाणी बघा S1P हे इथून इथपर्यंत S1P ट्रान्सपरंट प्लेट असेल तर S1P इज हायर, हे S1P. then diffraction due to single slit. आपण डिफ्रॅक्शनची डेफिनेशन बघूया. द phenomenon of bending of light round the sharp corners and its encroachment means spreading into the geometrical shadow of the obstacle is known as diffraction. आता या ठिकाणी डिफ्रॅक्शनची डेफिनेशन लक्षात ठेवा, एक मार्कासाठी विचारली जाऊ शकते. म्हणजेच द बेंडिंग ऑफ वेव्स अराउंड द एजेस ऑफ एन ऑब्स्टॅकल विच इज कॉल्ड ॲज डिफ्रॅक्शन. शॉर्टमध्ये जर डेफिनेशन जर दुसरी लिहायची असेल तर बघा द बेंडिंग ऑफ वेव्स अराउंड द एजेस ऑफ एन ऑब्स्टॅकल विच इज कॉल्ड ॲज डिफ्रॅक्शन. देर आर बघा या ठिकाणी डायग्राम ऑब्स्टॅकल, स्क्रीन, स्लिट, geometrical shadow, म्हणजे या ठिकाणी बघा आपण बॅटरीचा फोकस जर भिंतीवरती मारला तर त्या ठिकाणी भिंतीवरती सेंटरला तुम्हाला ब्राईट रिजन दिसतं आणि त्याच्या अल्टरनेट ब्राईट अँड डार्क सर्कल्स दिसतात. म्हणजेच ते काय आहे, डिफ्रॅक्शन पॅटर्न आहे. Light travels in a straight line path and produces a shadow if an obstacle is placed in the path
of light as shown in figure A. आपण figure A मध्ये बघितलं. Similarly, if light from the source is allowed to pass through a narrow slit AB, then only a part A dash B dash of the screen should get illuminated and no light enter the geometrical shadow as shown in figure B. हे आपण फिगर बी मध्ये बघितलं. या ठिकाणी स्लिट सोर्स आहे आणि या ठिकाणी स्लिट नाही, डायरेक्ट फोकस आपण केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी हे रिजन दिसेल, जॉमेट्रिकल शॅडो या बाजूला असेल, इथं जॉमेट्रिकल शॅडो असेल, परंतु इथं काय आहे, आपण स्लिट सोर्स घेतलेला आहे, त्यामुळे इथं जॉमेट्रिकल ती शॅडो दिसणार नाही आणि या ठिकाणी तुम्हाला हे जॉमेट्रिकल शॅडो दिसेल. When the size of the obstacle or slit is small and comparable with the wavelength of light, then light bends around the edges of the obstacle or slit and enters in the regions of geometrical shadow. This is the diffraction phenomenon. There are two types of diffraction. First one is Fresnel's diffraction. The diffraction observed when the sources of light lies at a finite distances from it. The screen is also at finite distance from slit. No lens is required to observe such diffraction. Second one is Fraunhofer diffraction. Diffraction takes place at a slit when a plane wave front is incident on it and the wave front emerging from the slit is also plane. In case of this type of diffraction, both source and screen are at a very large distance from the slit. A converging lens is used to observe such diffraction. आता फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन आणि फर्नहोफर डिफ्रॅक्शन या दोन्ही मधला डिफरन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो. फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन मध्ये स्लिट आणि स्क्रीन याच्यामध्ये जे काही डिस्टन्स आहे ते कसं असतं, मच स्मॉलर असतं, कमी असतं. आणि या ठिकाणी फर्नहोफर डिफ्रॅक्शन मध्ये जे सोर्स आणि स्क्रीन याच्यामध्ये जे काही डिस्टन्स आहे ते किती आहे, लार्ज डिस्टन्स आहे. पहिला डिफरन्स बघा, फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन मध्ये सोर्स आणि याच्यामधलं डिस्टन्स स्मॉल असतं आणि फर्नहोफर डिफ्रॅक्शन मध्ये सोर्स आणि स्क्रीन याच्यामधलं डिस्टन्स व्हेरी लार्ज डिस्टन्स असतं. या ठिकाणी जो वेवफ्रंट आहे तो कसा आहे, प्लेन वेवफ्रंट आहे. म्हणजे फर्नहोफर डिफ्रॅक्शन मध्ये जो वेवफ्रंट असतो तो कोणता वेवफ्रंट असतो, प्लेन वेवफ्रंट असतो. आणि फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन मध्ये जो वेवफ्रंट आहे तो स्पेरिकल किंवा सिलेंड्रिकल वेवफ्रंट असतो. हे दोन मेन डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवा. ओके, थँक्यू.